गोंदिया नांदवडे गावात राहणारा एक 12 वर्षांचा मुलगा, अंगाने बारीक पण डोळ्यांत ज्ञानाचा तेज. त्याचे वडील मोलमजुरी करायचे, आई लोकांच्या घरची भांडी घासायची. घरात दिवा नव्हता, पण गोंद्याच्या मनात उजेड होता. तो शिकून मोठं व्हायचं स्वप्न पाहायचा. शाळा गावाच्या बाहेर होती. दररोज पायवाटेनी 3 किलोमीटर चालत जायचा. फाटलेले कपडे, पायात चप्पल नाही, पण अभ्यासासाठी अपार जिद्द. गुरुजींचा लाडका, विशेषतः विज्ञानाचा. त्याचं स्वप्न होतं, मी मोठा इंजिनियर होणार आणि गावात थंडी करणारी मशीन बनवणार. एकदा पावसात त्याची पुस्तकं भिजली. घरी येऊन आईच्या मांडीवर रडला, पण तिने डोळे पुसले आणि म्हणाली, गोंद्या, पानं भिजतात पण ज्ञान कधी निघून जात नाही. तो रॉकेटच्या कंदिलात अभ्यास करत बसायचा. मुलं असायचे, कंदील लावून काय इंजिनियर होणार? पण गोंद्याचं उत्तर असायचं, उजेड किती मोठा आहे हे नाही, पण तो असतो हे महत्वाचं. वडिलांचा एक दिवस अपघात झाला. घरात कमावणारा कोणीच उरला नाही. गोंद्या पान दुकानात काम करू लागला. दिवस शाळा, रात्री काम, पण अभ्यास सुरूच. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्याने नारळाच्या झावळ्या आणि सायकल पंपाने हवा थंड करणारी यंत्रणा बनवली आणि दुसरं बक्षीस जिंकलं. त्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि शहरातल्या मोठ्या शाळेत प्रवेश झाला. तिथेही त्याने मेहनत थांबवली नाही. 10वीला तो जिल्ह्यात पहिल्या 10त आला. शेवटी इंजिनिअरिंग कॉलेज पूर्ण केलं आणि त्याने बनवलं सोलर छप्पर, ज्यामुळे गावांमध्ये वीज नसली तरी दिवे लागले. तो परत आपल्या गावात आला. आईच्या पायाजवळ बसून म्हणाला, आई, तू दिलेल्या त्या कंदिलाच्या उजेडातच मी आजचं आयुष्य घडवलं.